उन्हाळ्यामध्ये संधिवाताच्या पेशंट्सनी विशेष काय काळजी घेणं आवश्यक आहे? नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील, कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट, आर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, कोल्हापूर. तर उन्हाळा हा एक सगळ्यात महत्वाचा आता सीझन आहे, जो आता आपल्या समोरच आहे. तर उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायड्रेशन, म्हणजेच पाण्याचा योग्य वापर किंवा पाण्याचं योग्य कन्झम्पशन. तर 2 ते 3 लिटर पाणी हे सर्व लोकांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. हायड्रेशन व्यवस्थित ठेवल्याने थकवा किंवा अशक्तपणा पेशंट्सना जाणवणार नाही. दुसरी गोष्ट, एसीचा वापर करत असताना टेम्परेचर्स खूप जास्त कमी ठेवू नका. कम्फर्टेबल टेम्परेचर्स म्हणजेच 24 to 25 डिग्रीज टेम्परेचरमध्ये तुम्ही जर राहिलात तर त्याचा विशेष सांध्यांना त्रास होणार नाही. पण त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असेल तर नक्कीच सांध्यांची तक्रार वाढण्याची शक्यता आहे. तिसरी गोष्ट, लाईट एक्सरसाइजेस करणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळा हा एक्सरसाइजसाठी एक चांगला सीझन आपण म्हणू शकतो, पण त्यामध्ये ज्यावेळेस वातावरण थोडंसं थंड असेल, म्हणजे सकाळी लवकर असेल किंवा संध्याकाळी 6 नंतर थोडंसं एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याबरोबर सगळ्यात एक महत्वाची सूचना जी एसएलईच्या पेशंट्समध्ये म्हणजेच लुपसच्या पेशंट्सने घेणं अत्यंत गरजेचं आहे, ते म्हणजे सूर्यापासून योग्य प्रोटेक्शन, कम्प्लीट सन प्रोटेक्शन अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे स्किन रॅश किंवा लुपसचे सर्व काही लक्षणं ही वाढण्याची शक्यता राहू शकते. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.